रामकृष्ण हरी माऊली. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक अर्थाने परिपूर्ण आहे. यातील शब्दांचा भावार्थ अगदी सोपा पण तितकाच खोल आहे. याचा भावार्थ आणि स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. हा अभंग संसारातील नश्वरता आणि ईश्वर भक्तीतील अभयता म्हणजेच निर्भयता यांचे दर्शन घडवितो. खूप खूप सुंदर ओवी आहे. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. ह्या ओळीमध्ये मानवी जीवनाची तुलना एका प्रवाशाशी केलेली आहे. जसा एखादा प्रवासी रात्रीच्या मुक्कामासाठी एखाद्या वस्तीवर किंवा ठिकाणी लॉजवर हॉटेलमध्ये येतो आणि सकाळ होताच आपलं गाठोडं बांधून पुढच्या प्रवासाला निघून जातो. संत एकनाथ महाराज म्हणतात, तसंच हे मानवी जीवन आहे. आपण या जगात काही काळापुरते पाहुणे आहोत. मृत्यू हा अटळ आहे आणि वेळ आली की प्रत्येकाला हे शरीर सोडून जावे लागते. नाथ महाराज पुढे म्हणतात की एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. संत एकनाथ महाराज म्हणतात की जेव्हा माणूस पूर्णपणे ईश्वराला म्हणजे जनार्दन स्वामींना किंवा कोणते ईश्वर ज्यांची श्रद्धा ज्या ईश्वराकडे आहे त्यांना शरण जातो तेव्हा त्याला कशाचीही भय उरत नाही. मग ते मृत्यूचे भय असो वा सांसारिक दुःखाचे. ज्याचे मन देवाच्या चरणी स्थिरावले आहे त्याला हे येणे जाणे जन्ममृत्यू अगदी सहज वाटते. थोडक्यात सांगायचे तर हे जग एक तात्पुरती धर्मशाळा आहे. इथे कोणी कायमचे राहणार नाही. त्यामुळे या नश्वर जगाची ओढ न धरता जर आपण ईश्वराचा ध्यास घेतला तर मनातील सर्व भीती नष्ट होते आणि जीवनात खरी शांती मिळते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.